ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले जिया जगतासी ते तो तत्व खरोखर निसंशय असी हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मुक्काम पोस्ट महारसूल, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम बोलतो सर. विनोद सहस्त्रबुद्धे. बोला विनोद भाऊ. काय नाही सर, बऱ्याच दिवसांनी कॉल केला आणि कार्यक्रमाची म्हणजे वेळापत्रक, रेकॉर्डिंगचं वेळापत्रक चेंज झालं कार्यक्रमाचं. खूप छान वाटलं सर. बरोबर. अच्छा अच्छा. काय नाही सर, सध्या मुंबईला आहे मी. मुंबईला असतो आणि म्हणजे ड्रायव्हरचा जॉब करतो इकडं, 4 व्हीलर चालवतो हो. आणि ॲपच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. हा जो व्यवसाय आहे तुमचा, ड्रायव्हर जे तुम्ही म्हणताय,
हो. मुंबईमध्ये कोणत्या भागामध्ये काय करताय कसं? सर आमचं एक म्हणजे मॅडम आहे एक मेडिकल कॉलेजमध्ये. हम्म, हम्म, हम्म. तर माझा दररोजचा ठाणे ते कुलाबा हा प्रवास आहे सर. बरं बरं, अच्छा अच्छा. म्हणजे सकाळी 8ला जाणे, हम्म, हम्म, हम्म. 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत तिथे पोहोचतो हम्म, हम्म, हम्म. आणि नंतर दिवसभर मॅडमची ड्युटी होईपर्यंत 5:30 पर्यंत तिथून हम्म, हम्म. परत आम्ही निघतो. बरं, हा परत ठाणे. रस्त्यामध्ये ट्रॉफिक लागतं, कधी कधी 2.5 तास लागतात. तसा तर 1 तासाचा रस्ता आहे, पण कधी कधी 2.5 तास लागतात सर रस्त्यामध्ये ट्रॉफिक लागल्यामुळे. तेच विचारणार होतो आता मी की बा ठाणे ते कुलाबाचा हा जो वेळ आहे. हो. बरं, मुंबईची वाहतूक कशी आहे? म्हणजे वाहतूक ट्रॅफिक नियम काय जे आहेत, जे आता कसं आपल्या एरियाचं विदर्भाचं आणि मुंबईचं थोडंसं फरकच पडतो ना. खूप सर खूप फरक आहे खूप. आता आपल्या इकडे सर्व मोकळं आहे. हम्म, हम्म. इथं सर एकदम काटेकोरपणे सिग्नल वगैरे खूप कोंडी असल्यामुळं आणि त्याचं पण सर आपण पण सीट बेल्ट लावणे, सिग्नल वरती नियम पाळणे हे पण सर गरजेचं आहे. ऍक्सिडेंट कमी होतील ना आपण जर नियम पाळले तर. बरोबर. आणि शक्यतो वन वे आहे तिकडे नाही का? हो. वन वेचा काय फायदा होतो मग? वनवेचा फायदा होतो की एकाच साईडून गाडी गेली तर तिकून येणाऱ्या गाडीला बंदी असते, त्याच्यामुळे ट्रॉफिक होणार नाही. आणि छोटे छोटे कुठे रस्ते असतात तर त्याच्यामुळे मग म्हणजे ते एक जाण्यासाठी रस्ता असतो, एक येण्यासाठी रस्ता असतो. तर कधी कधी सर नवीन म्हणजे नवीन ड्रायव्हर जे आलेले असतात त्यांची सर खूपच गोची होते आणि विनाकारण त्यांच्यावर म्हणजे तो दंडात्मक कारवाई होते सर. आता कधी कधी माहित नसतं ना आपल्याला की हा वन वे आहे की फ्री वे आहे. कधी कधी कुठल्या रोडवर ते बोर्ड पण नसते लावलेला. हो बरोबर आहे. तर आता शेवटी मुंबई आहे सर. मुंबईमध्ये आता जीवाची मुंबई. बरोबर आहे. विनोद भाऊ, जसं तुम्ही ड्रायव्हिंगचं हे सुरुवात केली समजा शिकले, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानानं आपल्याला गुगल लोकेशन दिलेलं आहे. हो. आपण ते लोकेशन ट्रेस बरोबर केलं की बरोबर तिथे आता रस्ते करायची गरज नसतं. नाही. त्याचा वापर करताय का तुम्ही? हो सर, त्याचा नक्कीच वापर करतो सर मी. आणि मुंबई शहरामध्ये जर गाडी चालवायच्यामुळे जर नक्कीच गुगल मॅपचा वापर करणं जरुरीच आहे सर. भले ते आपण त्या ठिकाणी नाही जाऊ पण त्या परिसरामध्ये जाऊ शकतो आपण त्या गुगल मॅपवरती आणि तिथं कोणाला विचारलं तर ते म्हणजे जस्ट तेवढं सापडतं ते. बरोबर आहे. याचा अर्थ आपला डिजिटल भारत झालेला आहे असं म्हणता येईल. हो नक्कीच सर, नक्कीच. ठीक आहे. विनोद भाऊ, गाणं कोणतं निवडलं आहे? मला ऐका सर, बुद्ध आले जन्मास आनंद शिंदेनं आता नेमकंच बुद्ध पौर्णिमा पार पडलेली आहे सर. त्याच्याच अनुषंगाने मला हे गीत ऐकायचं, बुद्ध आले जन्मास आनंद शिंदे यांनी गायलेलं. विनोद भाऊ, तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्व परिवारासाठी ऐकूयात हे गीत. धन्यवाद सर.
तारण्या मागन मान बुद्ध आले जन्मा बुद्ध आले जन्मात वैशाखी पूर्णिमेला घडला ऐका गाय इतिहास वैशाखी पूर्णिमेला घडला ऐका गाय इतिहास विश्वतारण्या मागन मान बुद्ध आले जन्मात विश्वतारण्या मागन मान बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात बुद्ध आले जन्मात हॅलो, हॅलो. कार्यक्रम सूर समासाठी फोन केला आहे आपण. हो, गाणं ऐकायचं आहे म्हटलं. नाव काय म्हटलं आपलं? नाव वैष्णवी आवारे. बोला मॅडम, कोणत्या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे? हळद रुसली तुमची म्हटलं. ते आई बापाची लाडाची लेक निघाली नवऱ्या घरी. काय करताय आपण? काही नाही, घरचे कामं करते. रेडिओ केव्हा ऐकताय मग? रेडिओ 4 वाजता ऐकते आणि 10 ते 11. रेडिओ हे एक असं माध्यम आहे की आपण आपले काम करता करता सुद्धा ऐकू शकतो. हा, ऐकू शकतो ना. मग मी इतर टेलिव्हिजनचे कार्यक्रम काम करताना ऐकता येत नाहीत, कारण तिथे बसावं लागतं, पाहावं लागतं. हो, आहे ना? मग हो, मी रेडिओ लावून देते आणि काम करते. बरं 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 बरं. काय छंद आहेत आपले? छंद आवड मला रांगोळीचा सुद्धा आहे आणि गाण्याचा सुद्धा आहे. बरं, आता रांगोळी तर काढून दाखवा म्हणता येणार नाही मला, पण गाणं म्हणून नाही. दाखवा. गाणं कोणतं म्हणायचं? तुमच्या आवडीचं म्हणा ना. आता तुमच्या हो सोबत काय? आमच्या श्रोत्यांना ऐकता येईल तुमचा आवाज. हा ना, आवाज चांगला आहे. बरं, आता गाणं काही असं सुरू नाही, आता थोडंफार काहीतरी येते. म्हणा म्हणा. अरे एकच करू म्हणते मी. चालेल चालेल. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला, भीती कशाची कुणाला, भीती कशाची कुणाला. छान आवाज आहे. हो. ठीक आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूयात हे गीत. एकच कुंकुम तिळा बदलतो, नाती ही जन्मांतरीची, हळद नो कथा कुंकू हसते, कथा अशी स्त्री जन्माची. आई बापाची लाडाची लेक ही, आई बापाची लाडाची लेक ही, निघाली नवऱ्या घरी, माया माहेरची डोळ्यात वाहे, आसवा परी, माया माहेरची डोळ्यात
माऊली प्रेमाची सावली कशी मी विसरू तरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी आई बापाची लाडाची लेक ही आई बापाची लाडाची लेक ही निघाली नवऱ्या घरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी डोळ्यात काजळ ओलावल दिसे साजण दिसे साजण नात्यानं सांभाळील मला प्रीतीनं देवाचं देणं सौभाग्य देवाचं देणं सौभाग्य लेणं लावीन भाळावरी वरात वाजत गाजत चालली नवऱ्या घरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी आई बापाची लाडाची लेक ही आई बापाची लाडाची लेक ही निघाली नवऱ्या घरी माया माहेरची डोळ्यात वाहे आसवा परी हॅलो. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन केला आहे. मी कनिराम गोबरा राठोड, मुक्काम खेरखेडा, पोस्ट राजुरा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम इथून बोलतो सर. कल्लीराम आहे का नाव तुमचं? हो सर. बरं बरं, बोला भाऊ. सर बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू आहे पण काही फोनच लागत नाही सर. सर मी दोन्ही डोळ्यानं ब्लाइंड आहे, मला काहीच दिसत नाही आहे. बरं बरं बरं, अच्छा अच्छा. हा. गाणं कोणतं निवडलं आहे? गाणं सर ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था नाताच्या नातात तुझं नमो. काय करताय तुम्ही? बस काय नाही सर, 12वी शिक्षण झालं. हम्म, हम्म, हम्म. बस आता घरीच. बरं, 12वी शिक्षण मग कन्नूबाई ओरा अंध विद्यालय आहे तिथून घेतलं की आणखी कुठून? सर वाशिमला घेतलं मी, म्हणजे 4वी पर्यंत अंध विद्यालयामध्ये घेतलं. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यानंतर नगर परिषद महात्मा गांधी मध्ये 10वी केली हम्म. आणि आरे कॉलेजला वाशिम मध्येच केलं 12वी. बरं बरं बरं, अच्छा अच्छा अच्छा. अंधांसाठी जे ते लिपी आहे, कोणती ब्रेल लिपी म्हणतायत का त्याला? हो हो सर, ब्रेल लिपी. हा, तर ते शिकलेली आहे का तुम्ही? हो सर. बरं बरं. त्या मग मोबाईलचा वापर तसा त्याच्यावर करता येतो तुम्हाला? हो ना. बरं, मोबाईलचं कसं राहतं? आता आम्ही तर पाहतो आणि नंबर हे करतो, पण तुमचं कसं राहतं? सर हे जे आकडे असतात ना, आता जे तुमचं जे दूरध्वनी क्रमांक जे आम्ही या मोबाईल मध्ये तयार केलेला आहे. बरं. हा हा. तर तो मग मी नंबरामध्ये पूर्ण शो केलेला आहे. आणि जे आपल्याला आठवतच असते या नंबरवरती हा नंबर आहे म्हणून. हो ना, पण जसं की मला दिसतं, मला जर 9-1 दाबायचं असेल तर 9 आणि 1 दिसतो मला. तुम्हाला दिसत नाही ना, तर मग ते कसं करताय ते विचारतोय. मग ते जे 1 नंबर वरती असते ना सर, जे आपण कॉलिंग करतो त्याच्या खालचाच 1 नंबर. अच्छा. आणि जे
हॅचच्या साईडचा जो असतो, हम्म, हम्म, हम्म. हॅचच्या वरचा, त्याला नाईन म्हणतात. बरं बरं, अच्छा अच्छा, हा हा सर. असं असं शिक्षण झालेलं आहे तुमचं. हो सर. चला, चांगली गोष्ट आहे, चांगला आनंद झाला तुमच्याशी बोलून. हा सर. बरं, व्यवसाय काय करता? बस आता काहीच नाही सर, बस आता घरीच. भाऊ आहेत, हा हा हा. मोठे भाऊ आहेत किसन गोबरा राठोड, हम्म, हम्म, हम्म. आणि छोटे म्हणजे माझ्यापेक्षा मोठेच आहेत विष्णू राठोड. बरं बरं, लग्न झालंय तुमचं? नाही नाही, माझं लग्न नाही झालं सर. बरं 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 बरं. सर आपण कोण बोलताय म्हणता? मी रेडिओ मित्र मधु कसबे बोलतोय. सर, आणि मला तुमचे जे रेडिओचे कार्यक्रम आहेत ते सगळेच कार्यक्रम आवडतात. बरं बरं बरं, ठीक आणि आहे. हा सर. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूयात हे गीत. ओंकार स्वरूपा, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोहा, मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. तुझ नमो, 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 तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सद्गुरु राया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश.
ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नि नेणती ज्या रूपा, रवी शशी अग्नि नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे वेद, स्वप्रकाश रूपा नेणे वेद. स्वप्रकाश रूपा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदा मुखी, तयाचे परिणाम सदा मुखी, तयाचे परिणाम सदा मुखी. तयाचे परिणाम सदा मुखी. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, 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 तुझ नमो. हॅलो, कुठं लागला फोन? तुम्ही सर सुरसंवाद या कार्यक्रमासाठी फोन केलेला आहे आणि हा. तिथेच लागलेला आहे फोन. अच्छा, गाणं ऐकायसाठी लावला होता. बरं बरं, नाव सांगा ना तुमचं. माझं नाव भगवान सयाम येळवण. हा, भगवान भाऊ बोला आता. गाणं ऐकायचं होतं म्हटलं. कोणतं? आपलं ते नदियाचा पार कोणाचं दिशा चला लेके चला रे बटुरवा.